पहा, आपण जे चालू घडामोडीच्या बाबतीत जिल्हा व पालकमंत्री याचा देखील आढावा घेणार आहोत. तर जिल्हा व पालकमंत्री महत्वाचा भाग आहे. आता बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी काय करत असतात की आपण ज्या जिल्ह्यामध्ये जाणार आहोत, चालू घडामोडीचे प्रश्न जे असतात तर त्याच्यात विचारलेले आहे आतापर्यंत किंवा पालकमंत्री. तर पहा, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, जे आपल्या महाराष्ट्राचे असणाऱ्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. म्हणजे आपले जे सीएम आहेत तर हे सध्या देशाचे, जसं आपण पाहतो की गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जसं नेहमी गडचिरोली जिल्ह्याचे या ठिकाणी असणारे राज्याचे तत्कालीन त्यावेळेस असणारे आर आर पाटील हे नेहमी गडचिरोली जिल्ह्याचे मंत्रिमंडळ स्थापन झालं की गृहमंत्री व्हायचे. तसं सहपालकमंत्री देखील या ठिकाणी जयस्वाल म्हणून आशिष जयस्वाल हे सहपालकमंत्री आहेत गडचिरोली जिल्ह्याचे. तर यावर्षी नव्याने सहपालकमंत्री म्हणून देखील या ठिकाणी पालकमंत्र्याची स्थापना करण्यात आलेली आहे. जसं आपण म्हणतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसे उपमुख्यमंत्री अशा पद्धतीचा अध्यक्ष उपाध्यक्ष त्या पद्धतीने असणारे पालकमंत्री सहपालकमंत्री, म्हणजे पालकमंत्र्यासोबत काम करणारे दुसरे सहपालकमंत्री आहेत. ठाणे जिल्हे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे हे सध्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत. मुंबई शहरचे देखील या ठिकाणी एकनाथ शिंदे हेच पालकमंत्री आहेत. त्याचबरोबर पुणे शहराचे पालकमंत्री आपण पाहतो की अजितदादा पवार यांचं जे नुकतंच आपण पाहिलं की फार मोठी या ठिकाणी महाराष्ट्रात जी घटना घडली, विमान अपघातामध्ये अजितदादा यांचं निधन झालेलं आहे. तर ते पुणे जिल्ह्याचे या ठिकाणी पालकमंत्री होते. त्याचबरोबर बीड जिल्हा देखील या ठिकाणी त्यांच्याकडेच पालकमंत्रीपद या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या, जसं आपण पाहतो, महाराष्ट्राचे असणारे महसूल मंत्री जे आहेत तर त्यांच्याकडे या ठिकाणी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तसंच अमरावती जिल्ह्याचे देखील चंद्रशेखर बावनकुळे हे सध्याचे पालकमंत्री आहेत. तसंच अहिल्यानगर जो जिल्हा आहे तर अहिल्यानगर जिल्ह्याचं जसं क्षेत्रफळाने राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा अहिल्यादेवींचा या ठिकाणी जिल्हा, ज्याची ओळख या ठिकाणी संपूर्ण भारतात आहे, जगात आहे. तर या असणाऱ्या या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री जे जलसंपदा मंत्री आहेत राज्याचे, ते असणारे या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील हे असणारे अहिल्यानगरचे पालकमंत्री आहेत. वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी हसन मुश्रीफ हे जे आहेत. तसंच सांगली जिल्ह्याचे चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री आहेत. नाशिक जिल्ह्याचे गिरीश महाजन हे सध्या पालकमंत्री आहेत. तसंच पालघर जिल्ह्याचे गणेश नाईक जे वनमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, ते या ठिकाणी पालघर जिल्ह्याचे असणारे पालकमंत्री आहेत. तसेच जळगाव जिल्ह्याचे गुलाबराव पाटील महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून, जसं आपण पाहतो की या ठिकाणी धडाडीचं भाषण करणारे या ठिकाणी असणारे, त्यांची ओळख आहे गुलाबराव पाटील, हे सध्या जळगाव जिल्ह्याचे या ठिकाणी पालकमंत्री आहे. यवतमाळ जिल्ह्याचे संजय राठोड हे पालकमंत्री आहेत. मुंबई उपनगरचे आशिष शेलार, जे आपण पाहतो की आशिष शेलार बरेच वेळेस या ठिकाणी ते भाजपाचे या ठिकाणी मुंबई शहरचे अध्यक्ष होते, हे असणारे आशिष शेलार सध्या पालकमंत्री आहेत मुंबई उपनगरचे. मंगल प्रभात लोढा सहपालकमंत्री आहेत मुंबई उपनगरचे. रत्नागिरी जिल्ह्याचे उदय सामंत हे पालकमंत्री आहेत. धुळे जिल्ह्याचे जयकुमार रावल जे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, हे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार रावल हे सध्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी पंकजाताई पालवे हे आहेत, म्हणजेच पंकजा मुंडे सध्या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्या पर्यावरण मंत्री या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आहेत. तर या पद्धतीने जसं आपण पाहतो की नांदेड जिल्ह्याच्या या ठिकाणी अतुल सावे हे पालकमंत्री आहेत. सातारा जिल्ह्याचे शंभूराजे देसाई हे पालकमंत्री आहेत. रायगड जिल्ह्याचे महिला व बाल विकास मंत्री असणाऱ्या आदिती तटकरे ह्या मंत्री आहेत.